कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राजापूर नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जिल्ह्याला एक नवा चेहरा दिला आहे। माजी विधान परिषद आमदार हुस्न बानू खलिपे यांची राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांच्या या ऐतिहासिक विजयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। हुस्न बानू खलिपे यांनी एक हाती विजय मिळवत काँग्रेस पक्षाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली। विशेष म्हणजे जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाच्या एकमेव नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे, ज्यामुळे या विजयाचे महत्त्व आणखी वाढले आहे। त्यांच्या या यशाने राजापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। माजी आमदार म्हणून त्यांचा अनुभव आणि जनसंपर्क निवडणुकीत निर्णायक ठरला। या विजयामुळे राजापूर शहर आणि परिसरातील नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे। विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देत आहेत। खलिपे यांच्या नेतृत्वाखाली राजापूर शहराच्या विकासाची नवीन पहाट सुरू होईल अशी अपेक्षा आहे। सर्वप्रथम मी राजापूरकरांचे आभार मानते, कारण त्यांनी फार चाणाक्षपणे आणि अतिशय संवेदनशील राहून मतदान केलं आणि त्याच्यामुळेच त्यांच्या मतामुळेच मी निवडून आले। खरं पाहता ही निवडणूक जेव्हा जाहीर झाली होती तेव्हा राजापूरच्या अनेक व्यक्तींनी, अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं होतं की मॅडम तुम्ही उभ्या राहा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। आणि त्या लोकांच्या आग्रहास्तव आणि प्रदेशवरून आदेश आल्यानंतर मी ही निवडणूक लढवायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही शांततेने, संयमाने ही निवडणूक पार पडली आणि अपेक्षेप्रमाणे माझा या ठिकाणी विजय झालेला आहे। मला अपेक्षा होती की माझे 12 नगरसेवक तरी कमीत कमी निवडून येतील, परंतु 10 नगरसेवक निवडून आले, त्यांचंही अभिनंदन। ज्या उमेदवारांनी अतिशय प्रयत्न केले निवडून येण्यासाठी, पराकाष्ठा केली म्हणजे निवडून आलेले नाही, त्यांचेही मी आभार मानते। त्यांचीही मतं मला मिळालेली आहे आणि या सर्व विजयाचे श्रेय मी राजापूर शहराला देते, शहरातील नागरिकांना देते, माझ्या कार्यकर्त्यांना देते, माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना आणि सर्व लोकांनी जे भरभरून या ठिकाणी मतदान केलं, मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्वांचे आभार मानते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक राजापूर नगर परिषद आहे। इथे बहुमताने नगराध्यक्ष, नगरसेवक 10 हे आपले काँग्रेस पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे आलेले आहेत। त्याचबरोबर इतर ठिकाणी आमच्या अपेक्षाप्रमाणे तशी एक तेवढी आम्हाला यश मिळालं नाही, परंतु त्याला वेगवेगळी कारणं होती आणि त्यामुळे थोड्याशा वेळामध्ये आपण सर्व हे करू शकलो नाही। तरीसुद्धा आम्ही ह्याच्यापुढे चांगला यश आपल्याला मिळेल काँग्रेस पक्षाला, असे आम्ही सर्व प्रयत्न करू। रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने आमचं जे खरं लक्ष केंद्रित झालेलं होतं ते राजापूर नगर परिषदेवर। याचं कारण असं आहे की राजापूर नगर परिषद ही मुळातच आमच्याकडे होती। श्री जमीर खलपे हे आमचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि त्यानंतर ही टेन्युअर संपल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती। त्यामुळे आम्हाला जमीर खलपे, हुस्न बानू खलिपे ताई यांचा आम्हाला रास्त अभिमान एवढ्यासाठीच आहे की त्यांनी या अशा वातावरणात जे संपूर्ण वातावरण राजकीय, सामाजिक जे ढवळून निघालेलं होतं, अशाही परिस्थितीत ही नगरपालिका काँग्रेस पक्षाकडे राखण्यात त्यांनी निर्विवाद यश मिळवलेलं आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। याचं कारण असं आहे मुळात की जो प्रचाराची जी पातळी होती, त्यांची जी व्यूहरचना होती, ती बघता यांचं यश अधोरेखित होतं आणि ते आम्ही सर्वजण आज त्याच आनंदात आहोत की महाविकास आघाडी म्हणून राजापूरला स्थानिक नेत्यांनी जो समंजसपणा इथे दाखवला, त्यामुळे इथे महाविकास आघाडी व्यवस्थित काम करू शकली असं मला प्रामाणिकपणे वाटतं। आणि याचं संपूर्ण यश मी महाविकास आघाडीचे राजापूरचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना देतो, कारण त्यांनी
अतिशय सौजन्याने विश्वासार्हता पाळून जे इथे एकत्रितपणे काम केलं त्याचा परिपाक म्हणजे राजापूर नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून हुस्न बानू खलिपे अधिक आघाडीचे 10 सदस्य निवडून आलेले आहेत. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. असं मी जिल्ह्याबद्दल मात्र दुर्दैवाने बोलू शकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी या महाविकास आघाडीचे वेगवेगळे अनुभव आहेत. अर्थात हा विषय नंतर कधीतरी बोलता येईल, पण आज तरी आम्ही हुस्न बानू खलिपे आणि त्यांचे सहकारी आणि जमीर खलिपे यांचं मनापासून फक्त कौतुक करायला, त्यांचं अभिनंदन करायला आम्ही राजापूरला आलेले आहोत.